सेमीफाइनल का दूसरा मैच प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार धीरज गेंदबाजी करेंगे। लैबो एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, लेकिन जब सर्कल होता है तो बहुत प्रभावित करते हैं खिलाड़ी। अभी ये थोड़ा अलग फॉर्मेट है अंडर आर्म का, बॉक्स क्रिकेट का। धीरज की पहली गेंद, सेमीफाइनल का दूसरा मुकाबला 51,000 की नकद राशि चैंपियन बनने वाली टीम के लिए, उसके साथ 31,000 सेकेंड प्राइज। 10 बराबर पहिली गेंद पर सिंगल लिया गया है और खाता खोलते हुए स्पक लॅबो या स्पर्धेच्या निमित्तानं संदेश मांजरेकर आणि रुपेश मांजरेकर यांचे विशेष करून मनापासून आभार व्यक्त करणार आहोत। त्याचबरोबर रुपेशजी मांजरेकर यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं आहे। मी त्यांना विनंती करेन, सर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या। रुपेशजी मांजरेकर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे। बढ़िया तरीके से इस गेंद को खेलते हुए ऑन साइड पर 1 रन का इजाफा और पहले ओवर का खेल है। रन संख्या 2 रन। पहले बल्लेबाजी करते हुए जॉर्ज कल्याण टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है और गेंदबाजी करने के लिए धीरज राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। अच्छी गेंद, एक बार फिर बैकफुट पर पंच करते हुए पॉइंट की तरफ गेंद जा रही है। 1 रन का इजाफा, रन संख्या 3 रन। आदरणीय सन्माननीय रुपेश मांजरेकर यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावरती या प्लीज। धीरज की अगली गेंद राउंड विकेट। ओ बढ़िया गेंद, गति ज़्यादा थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद हरकत करते हुए टर्न जरूर मिला, उछाल था। गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए बिंदी गेंद, ये अच्छी गेंद थी गेंदबाज धीरज द्वारा। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, चतुराई के साथ गेंद को खेल दिया फाइन और इस वक्त फाइन स्वीप का किया गया था, तो 1 रन का इजाफा, रन संख्या 4 रन बगैर किसी नुकसान के। सिक्का उछला और जॉर्ज कल्याण के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई हम बल्लेबाजी करेंगे, बल्लेबाजी करने का फैसला लिया था। रुपेश मांजरेकर, मैं आपको विनती कर रहा हूं, प्लीज मंच की तरफ आइए। 1-2 गो अजीत निकम। सुंदर स्ट्रोक, बढ़िया तरीके से गेंद को ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन की तरफ गेंद जा रही है। खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 5 रन बगैर किसी नुकसान के। इस ओवर की बात करें तो एक बहुत ही क्रूशियल ओवर, जिसमें कि धीरज ने ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। थोड़ा धीमा स्टार्ट है, लेकिन दोनों बल्लेबाज वक्त एक बार फिर बिताना चाहते हैं। After 1 over now scored 5 for none. Change in bowling, गेंदबाजी में परिवर्तन। श्री अंबा माता चषक 2022 का ये ग्रैंड फिनाले, सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला और इसके बाद में फाइनल का मैच। गेंदबाजी में आए हैं गेंदबाज आकाश, जो प्रमुख गेंदबाज के तौर पर अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। चतुर के साथ इस गेंद को एक बार फिर स्विप किया, स्क्वायर लेग पर गेंद जा रही है। 1 रन का इजाफा, रन संख्या 6 रन। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है, इसका पता तो आज ही चलने वाला है। श्री अंबा माता चषक 2022 की यह खूबसूरत ट्रॉफी कौन जीतने वाला है, चैंपियन का इंतजार हो रहा है। राउंड विकेट, लेग स्टंप के बाहर गेंद और वाइड बॉल का इशारा। पद्मनाभ प्रभु बीच मैदान पर ऑफिशियल के तौर पर काम करते हुए राउंड विकेट गेंदबाजी हो रही है। कदमों का इस्तेमाल किया, गेंद के पिच तक पहुंचे, गेंद को मिड विकेट क्षेत्र की तरफ खेलते हुए 1 रन का इजाफा। सुंदर बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। देखिए अभी तक जितनी गेंदें हुई हैं यहां से कोई डबल नहीं है, हर बार देखिए तो सिंगल आया। रन संख्या कुल मिलाकर 8 रन। अक्षय इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए। राउंड विकेट आकाश लैबो के लिए। अभी फिलहाल ज़्यादा ताकतवर शॉट नहीं खेल रहे,
फ्रंट फुट पर बल्लेबाजी नहीं हो रहे, ज़्यादा वी में बल्लेबाजी नहीं हो रहे, स्क्वायर द विकेट बल्लेबाजी करते दोनों बल्लेबाज और गति का इस्तेमाल करते हुए नजाकत भरे शॉट खेलते हुए बल्लेबाज लैबो ऑन साइड पर रन बटोरते हुए। रन संख्या फिलहाल 8 रन, रन संख्या कुल मिलाकर 9 रन, 9 ऑन द बोर्ड। शानदार आयोजन इस टूर्नामेंट का श्री अंबा माता चषक 2022, 18वां साल, कमाल बेमिसाल। ओ बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल लेते भी आगे आकर खेलने का प्रयास कर रहे थे, बीट कर दिया हवा में और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। एक छोटी पारी लैबो की समाप्त, पहले विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू आकाश अपनी टीम के लिए दिलाते हुए। क्या बढ़िया गेंद थी ये, बहुत अच्छी गेंद और उछाल था, गति थी, थोड़ी सी हरकत करते हुए गेंद। हरकत करेंगे तो बरकत जरूर मिलेगी। फंटास्टिक बॉलिंग। दूसरा ओवर प्रगति पर है, 4 ओवर का मैच है। श्री अंबा माता चषक 2022 का सेमीफाइनल का दूसरा मुकाबला आप मैदान के अंदर देख रहे हैं tenniscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट। नए बल्लेबाज आए गांगुली, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, टैकल करने की कोशिश करेंगे आकाश को, जो प्रमुख गेंदबाज हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, काफी ऑफ स्टंप के बाहर से गेंद को अंदर की तरफ लेके आए थे। सोच बहुत अच्छी थी, इस वक्त शरीर से दूर रखने का प्रयास किया गया, लेकिन बल्लेबाज का बल्ला गेंद की तरफ चला गया। ज्यादा आगे गेंद थी और शरीर से दूर। रन संख्या कुल मिलाकर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। फिलहाल ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर प्रगति पर है। राउंड विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज, सिंगल और एक अच्छा ओवर। रन संख्या 11 रन, 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ सेमीफाइनल का मुकाबला आप देख रहे हैं सत्य विनायक कामोटे बनाम जॉर्ज कल्याण के बीच। जॉर्ज कल्याण की टीम मैदान पर बल्लेबाजी कर रही है और अब जाकर तीसरे ओवर में किसको मौका मिलेगा या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आहेत प्रवीण कोरगावकर, विश्वास नागेशकर, संजय जाधव। आधारस्तंभ अर्थात आमचे 3 स्तंभ आहेत, गणेश सूर्यवंशी, विलास शिंदे, त्यानंतर सुरेश माडिक उर्फ चिंट्या माडिक। या स्पर्धेच्या माध्यमातून संजय रहाणे यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी मी करतोय। त्यांनी अंडरआर्म बॉक्समधून आता ओव्हरआर्ममध्ये आणण्याचं काम या संघाला केलं। विशेष करून अंबेमाता संघ आज ओव्हरआर्ममध्ये दिसतोय, त्याच्या मागे फार मोठी भूमिका संजय रहाणे साहेबांची आहे। आपल्यामध्ये जरी नसलं तरी पण आपण जर बघितलं तरी आज त्यांचा आवर्जून उल्लेख त्यांच्या कामाचा होतोय। विनायक हळदणकर यांचाही आवर्जून उल्लेख, आणखीन एक अशा प्रकारचे स्तंभ होते ज्यांनी आपल्याला या अंबेमाता चषकाच्या माध्यमातून असेल किंवा विविध ॲक्टिव्हिटीज इथे ज्या व्हायच्या त्या अनुषंगानं खूप मदत केली होती, मार्गदर्शन निश्चितच केलं होतं। आणि तुम्ही केलेलं काम, तुम्ही केलेलं जे या ठिकाणी कर्तृत्व नेतृत्व असतं त्याची दखल ही घेतली जाते। फिलहाल तीसरे ओवर का खेल है, निखिल गेंदबाजी कर रहे हैं, तीसरा ओवर लेके आते हैं, कमाल की गेंदबाजी करते हैं, गेम चेंजर खिलाड़ी है। सामने बल्लेबाज विकास की बात करें, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। दूसरी तरफ गांगुली और लेग ब्रेक गेंद, बिल्कुल लेग स्टंप के ऊपर टिप्पा खाने के बाद मिड स्टंप के थोड़ा सा बाहर जाते हुए गेंद को बैकफुट जाके पंच किया, पॉइंट की तरफ गेंद जा रही है। इस क्रिकेट में, अंडरआर्म क्रिकेट में आपको टैप करना आना चाहिए। अभी फिलहाल जितनी गेंदें हुई है एक ही गेंद लॉन्ग ऑन की तरफ चली है, बाकी अगर देखिए स्क्वायर लेग, फाइन लेग, पॉइंट, ज़्यादा से ज़्यादा कवर, इस एरिया में गेंदें आई है, मतलब वी में ज़्यादा बल्लेबाजी नहीं हुई है। तीसरे ओवर का खेल है, ज़्यादा बैकफुट पंच लगाने की कोशिश करते हुए जो टैप शॉट है, स्वीप शॉट है, उसका इस्तेमाल ज़्यादा हुआ है। लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस पर गांगुली, गांगुली ऑन स्ट्राइक। थर्टीन ऑन द बोर्ड। ये एक इंटरेस्टिंग ओवर और इंटरेस्टिंग बैटल है गांगुली बनाम निखिल। ये करारा प्रहार, शानदार स्ट्रोक। अंपायर का क्या फैसला है? इस वक्त 2 रन जरूर मिलेंगे। ये इस तरह से आपको बल्लेबाजी करनी है। 2 रनों का इजाफा, 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 15 रन। तीसरा ओवर प्रगति पर है। अच्छी बात यह थी कदमों का इस्तेमाल किया गया था, फुल टॉस बना के अलॉन्ग द कारपेट एक अच्छा स्ट्रोक खेला गया था लॉन्ग ऑफ की तरफ, एक दर्शनीय स्ट्रोक जरूर था। 2 रनों के साथ रन संख्या 15 रन। ओवर तीसरा प्रगति पर है। इस ओवर की 3 गेंदें शेष है।
निखिल गेंदबाजी कर रहे, राउंड विकेट। ये जो शॉट है ना बार बार खेला जा रहा है, डिक्लेस क्षेत्र की तरफ जाते हुए गेंद, पद्मनाभ प्रभु का इशारा। अजीत निकम और पद्मनाभ प्रभु दो मशहूर अंपायर अंडर बॉक्स में। मुंबई में रन संख्या कुल मिलाकर 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट, बैट्समैन आउट लैबो। इस ओवर की बात करें तो 2 गेंदें शेष है, यह 5वीं गेंद बहुत महत्वपूर्ण। स्ट्रोक अच्छा, खिलाड़ी यहां मौजूद है, 1 रन का इजाफा। अब ये आवाज भी सुनिए, अजीत निकम अपने आवाज के लिए, अपने काम के लिए जाने जाते हैं, लेकिन अंडर आर्म में थोड़ा सा अलग है। देखिए सुनिए, यह आवाज है अंडर आर्म बॉक्स में। अजीत निकम 8 साल से टूर्नामेंट के लिए जुड़े हुए हैं और अभी हमारे साथ विपुल जी जुड़े हुए हैं, वो भी एक इन्होंने बात हमें बताई थी, जरूर जिसका जिक्र मैं करूंगा। निखिल, ओ वो गिर गए हैं, आकाश की सोच अच्छी नहीं थी, बल्लेबाज गिर गए थे। थ्रो आपको नॉन स्ट्राइकर इनकी तरफ करना था, लेकिन आपने थ्रो किया स्ट्राइकर इनकी तरफ, 1 रन का इजाफा। और इसी सिंगल के साथ 3 ओवर का खेल, 3 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 18 रन, 6 के औसत के साथ रन बने हुए हैं। गांगुली के लिए थोड़ी समस्या है, आकाश मोमेंटम के साथ चले गए, लेकिन उनको पता होना चाहिए था कि सामने से खिलाड़ी जो है फिसल चुका है, तो आपको थ्रो करना था नॉन स्ट्राइकर एंड की तरफ, लेकिन दिमाग की बत्ती को वह नहीं जला पाए। गांगुली बहुत महत्वपूर्ण खिलाडी, आणि आत्ताच मी तुम्हाला सांगत होतो वो की विपुल राऊत, अजित निकम यांच्याबद्दल जे एक अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी आम्हाला सांगितली। अनेक जणांचं योगदान आहे ही स्पर्धा मोठे करण्याकरता, 18 वर्षापर्यंत आणण्याकरता। तर तशाच पद्धतीनं अजित निकम हा एक घरातला माणूस, या आपल्या जय अंबे संघाचा एक घटक म्हणून त्यांनी काम केले आणि मग हळूहळू या स्पर्धेत बदल होत गेले। आत्ता तर बघितलं तर अंडरआर्ममधली या मोसमातली सर्वोत्कृष्ट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। इतकी चांगली स्पर्धा, खूप चांगलं अशा प्रकारचं आयोजन, दर्जेदार आयोजन आणि रबर बॉलची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। प्रकाश झोतातली स्पर्धा, सर्वात मोठी ट्रॉफी, मोठ्या ट्रॉफीसाठी आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय। म्हणजे खेळाडू स्पर्धेकडे का आकर्षले जातात त्याचंही कारण आहे। 1 धाव मिळते, 2 धावा मिळतील, धावफलक धावा 20, एक ट्रॉफी आहे। एक या ठिकाणी घरात जाताना जर आपण खूप चांगलं काम केलं तर साडी घेऊन जाणार आहोत, आणि त्यापेक्षा सर्वोत्तम कामगिरी केली तर सोन्याची चेन देखील घेऊन जाणार। त्यामुळे थोडं बेचैन आहेत खेळाडू, अस्वस्थ आहेत खेळाडू, आणि अस्वस्थ असणं पण फार गरजेचं आहे। धावफलकावरती एकूण धावा झाल्या आहेत 20। 65 वर्षाची परंपरा आहे, 65 वर्ष इथे नवरात्र उत्सव साजरा केला जातो, एक मोठी परंपरा या भागामध्ये। अंबेमातेचा जय जयकार होतो, जयघोष केला जातो। धावफलकावरती एकूण धावा आहेत 20। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक आणि निर्णायक षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे। ओ अप्रतिम चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर फारसा वळला नाही, बॅट्समनला कळला नाही, बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न केला। इथे चेंडूपर्यंत जाणं फार गरजेचं होतं, तसं घडलं नाहीये। 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। पुलटॉस करून यावेळेस चेंडू खेळून काढलाय, पंचांचा इशारा बघूया काय कळतोय। या 2 धाबा, 3 वेळा असं झालंय या मॅचमध्ये, ओव्हर थ्रोच्या रूपानं 2-2 धाबा आल्यात आणि त्यामुळे धावसंख्येला आकार आला। धावसंख्या आता सजले, धावसंख्या पुरले 22 धाबा। उर्वरित चेंडूंचा विचार केला तर या शेवटच्या षटकामध्ये आता चेंडू शिल्लक आहेत 3, आणि ते महत्त्वाचे चेंडू आहेत, यात काही शंका नाही आहे। सामना सुरू आहे, सत्यविनायक कामोटे आणि पद्मनाभ प्रभू। 3 चेंडू शिल्लक आहेत। गांगुली ऑन स्ट्राइक, गांगुली बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। व्यासपीठावरती आपण या ठिकाणी पाहतो आहे, त्यांनी बॅट स्पॉन्सर केलेले आहे संजयभाई जैन, अर्थात निक्सन स्टेडियम LLP, त्यांचं आगमन झालेलं आहे। भाई ऋषभ पापा यांच्या वतीनं ही बॅट आपल्याला स्पॉन्सर पाहतोय आपण। तर संजय जी जैन, आपलं स्वागत है, मैं आपको विनती कर रहा हूँ प्लीज़ आइए, आपका दिल के गहरे से स्वागत है। जय अम्बे टीम की तरफ से आपका स्वागत है। हमारे बैट के स्पॉन्सर जो खास करके जो हारी भी टीम है
उस टीम के लिए वो बल्ला हम दे रहे हैं। संजय जैन, निक्सॉन स्टेडियम LLP। आपका स्वागत है सर, वेलकम, बहुत अच्छा लगता है। और फिलहाल ये चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। रन संख्या 22, 22 लॉस ऑफ 2 विकेट। 2 गेंदें शेष है और बल्लेबाज अब विकास की जगह लेने के लिए आए हैं रोहन। 18 साल है। बीच मैदान पर चर्चा जारी है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज़्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। वक्त बहुत इंपॉर्टेंट है। जंबे संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज विनायक चव्हाण यांचंही आगमन झाले। सर आपलं देखील स्वागत है, वेलकम। हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। और ये गेंद इस वक्त लेग स्टंप के बाहर, वाइड बॉल का इशारा। रन संख्या 23, 23 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे प्रतीक। रोहन ऑन स्ट्राइक, काबिलियत वाले खिलाड़ी मैदान के अंदर। ये भी गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है। कल जो पूरा टूर्नामेंट का दिन था, रात का समय था, बारिश गिर रही थी, लेकिन मिस्टर एक्स्ट्रा जो है वो एक बार फिर परेशान कर रहे थे। आज इस मुकाबले में ये ओवर प्रतीक को समाप्त करना है, लेकिन आपने 2 गेंदें वाइड डाली है। रन संख्या 24। इस वक्त बहुत बढ़िया तरीके से फाइन खेलते हुए, अच्छा कंट्रोल था, शरीर का संतुलन बहुत अच्छा था। गेंद को आखिर तक देगा, जहां खेलना चाहते थे वहीं पर गेंद आई, बिल्कुल बल्ले के बीचों बीच लगते हुए फाइन लेग क्षेत्र की तरफ। अच्छा स्ट्रोक रोहन का। दोबारा उसी अंदाज में खेलते हुए 1 रन का इजाफा और ओवर समाप्त। 4 ओवर का खेल, आखिरी गेंद पर सिंगल है और 24 गेंदों में कुल मिलाकर रन संख्या 26 और लक्ष्य रहेगा। धन्यवाद प्रशांत जी आदवडे। विजयासाठी धावांचं लक्ष्य 27। सेमीफायनलची मॅच आहे, फायनल मध्ये जायचंय, त्यासाठी दोन्ही टीम सज्ज आहेत। वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी उल्हासनगरची स्पीड गन, नाव आहे ऋत्विक गोरडे। फलंदाजीसाठी मॅन इन फॉर्म आकाश। प्रचंड वेगात चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला। पहिला चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय। ऋत्विक, 27 धावांची आवश्यकता आहे, परंतु आकाश असा फलंदाज आहे, जर का बॅटिंग झाली तर मात्र भल्या भल्या संघांना पराभूत करण्याची क्षमता असणारा फलंदाज। फलंदाजीसाठी आकाश गुराव। बल्ली, ओहो, फटका जबरदस्त। काय फटका होता आणि 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळत आहेत। व्यासपीठावर एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला। आमचे मित्र हरिभाऊ, जे अगदी पूर्वी जर पाहिलं तर मंदार 11, शिवशक्ती पाले, एकी 11, सध्या निलेश दादा भिंताडे या संघाचे व्यवस्थापक म्हणून कामगिरी पाहतात, ते उपस्थित झाले, त्यांचं स्वागत। वेगवान चेंडू, परंतु त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय। त्याचबरोबरीने मुंबई पोलीससाठी लेदर बॉलचं क्रिकेट अतिशय उत्कृष्टरित्या खेळणारे, नेहमीच आमच्या त्यांची फलंदाजीची चर्चा वर्तमानपत्रातून आम्हाला ज्यांची सातत्याने वाचायला मिळते, असे आमचे मित्र आणि जयंबे संघाचे दक्षिण मुंबईतील नामवंत खेळाडू प्रज्ञेश लाड हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू, कारण जयंबे संघाच्या जडणघडणीमध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा आहे। तरुण बिष्ट असतील, हो एवढा वेग प्रचंड होता की बॉल जातोय यष्टी रक्षक रोहन चिले यांच्या दिशेने। आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय। ऋत्विक गोरडे, उल्हासनगरचा एक जबरदस्त खेळाडू।
पुन्हा वेगवान चेंडू, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाहीये. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलेलं आहे आणि 3 धावा. ऋत्विक गोरडे अंडरआर्म क्रिकेटमधील उमरान मलिक. विवेक आणि खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. ऋत्विक गोरडेने आज 3 ओव्हर टाकल्या. तिन्ही मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 4 रन तिन्ही मॅच मध्ये दिले. याही मॅच मध्ये 4च रन त्याने दिलेले आहेत. ऋत्विक गोरडे वेगाचा बोलबाला याही मॅच मध्ये पाहायला मिळाला. मॅच मध्ये अजूनही 4 धावा जरी आल्या असतील, परंतु 27 धावांचा पाठलाग करायचा, अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आकाशला विवेकला दोघांनाही प्रयत्न करावे लागतील. विवेक एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाश, परंतु गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे मतंग सारंग यांना. मानाच्या जय अंबे चषकामध्ये कामगिरी करावी लागेल, कारण ही ट्रॉफी जिंकायची आहे. माझ्या मते आता जवळपास हंगाम संपत आलाय, परंतु हंगामाचा शेवट कोण मोठ्या विजयाने करणार, मोठ्या ट्रॉफीने करणार, तेच मात्र या ठिकाणी बाकी आहे. राज तेजी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आणि फायनल मध्ये जाण्यासाठी. चिंतामणी बाबाजी हा संघ अंतिम फेरीत जाऊन दाखल झाला आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर कोणता संघ खेळणार आहे त्यासाठीची ही मॅच आपण पाहतोय. जय अंबे संघ आयोजित श्री अंबा माता चषक 2022 18वे पर्व. हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदललं जात आहे. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कौतुक करावं लागेल सर्व आयोजकांचं, सर्व बक्षीसदात्यांचं, सर्व प्रायोजकांचं, सर्व पंचांचं, सर्व समालोचकांचं. आणखीन एक बॉल वाईड, बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड या ठिकाणी पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा बदलतंय. 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. समीकरण बदललं जात आहे पुन्हा एकदा. दडपण मोठ्या सामन्याचं. चला त्वरा करा, सामना सुरू ठेवा, कारण आपल्याला आयोजन कमिटीच्या सूचना आहेत. ओव्हरच्या मध्ये मीटिंग घेऊ नका. विवेक आणि आकाश प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. ज्या वेळेला तुम्हाला विजय प्राप्त कर सहजासहजी या जगात काहीच मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. परिस्थिती प्रतिकूल असू देत, परंतु ती अनुकूल करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवातीला नॅचरली असं वाटलं लेग स्पिन आहे की काय, परंतु बॉल ऑफ स्पिन आतमध्ये आला आणि बीट केलं गेलं विवेक यांना. समीकरण बदलतंय. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 6 धावांवर. 21 धावांची आवश्यकता. अजूनही 17 चेंडू बाकी आहेत. प्रयत्न करावे लागतील. चला त्वरा करा. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे एक धाव घेतली जाते. धाव घेणं सोपं नाहीये इकडे, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतायत. संपूर्ण ओहो, यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि एक धाव तिकडे घेतली जाते.
धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. रन येणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, कशाही प्रकारे येऊ देत, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. मतंग सारंग प्रयत्न जरूर करतायत. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून आतापर्यंत झाली आहे, परंतु विवेकला उत्तर द्यावं लागेल. लक्ष फायनलचं असेल या मानाच्या स्पर्धेचं. यावेळेला चांगला फटका, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली. परंतु तोपर्यंत अजित निकम सर यांचा आवाज आला, डिक्लेअर घ्या. अजित निकम सरांचा आवाज ऐकण्यासाठी देखील कित्येक प्रेक्षक येतात. कधी एकदा 6वा चेंडू येतोय, 5 चेंडू संपतायत, आणि कधी एकदा सर 1 to go असा आवाज करतायत. याची देखील प्रेक्षक वाट पाहत असतात. पद्मनाभ प्रभू बाबू सर यांच्याकडे देखील प्रदीर्घ क्रिकेट खेळण्याचा अनुभव आणि तदनंतर पंचांच्या भूमिकेत. यावेळेला फटका खेळला, परंतु धावेसाठी प्रयत्न झाला. आकाश मुनी मात्र सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. विकेटचं पतन. चला लवकर नवीन फलंदाज पाठवायचा आहे. निखिल पाटील एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे ठाण्याचा. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. मागील 2-3 वर्षात सत्यविनायक कामोटे या संघाने सर्वाधिक प्रभावित केलंय. ओहो, या वेळेला आणखीन एक बॉल वाईट. 1 रन जर पाहिलं तर या ठिकाणी मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 10 वर. अजूनही 17 रनची आवश्यकता. 17 धावांची आवश्यकता. करूया मरो, प्रयत्न करावेच लागतील, कारण ही आहे सेमीफायनल. जर गाठायची असेल फायनल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. परिस्थिती काय आहे हे बाजूला ठेवून मात्र प्रयत्न करावे लागतील. समोर बलाढ्य जॉर्ज, गोलंदाजीचा तोफखाना म्हटलं जातं अंडरआर्म क्रिकेटमधील ज्या संघाकडे, तो तोफखाना आहे कल्याणचा, जॉर्ज संघाचा. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आज सुनील विश्वकर्माने खूप चांगली फिल्डिंग केली आहे. त्या जागेवर बऱ्याचशा धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक जर पाहिलं तर दुसरी संपलेली आहे. 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा धाव फलकावर, आणि सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 16 धावांची आवश्यकता. चला त्वरा करा, मॅच सुरू करा. यानंतर एक मॅच बाकी आहे. 16 धावांची आवश्यकता, 12 चेंडू बाकी आहेत. बाबू सर, अजित सर, आपणास देखील सूचना आहेत, आयोजकांच्या सूचना आलेल्या आहेत, कारण प्रत्येक बॉल नंतर मीटिंग तर अजिबात ठेवू नका. आता निखिल, इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, आणि तो प्रयत्न या ठिकाणी निखिल पाटील करतायत. परंतु गोलंदाजीसाठी रफ्तार का राजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. भन्नाट वेग ज्यांची ओळख आहे. शिवसेना उपविभाग संघटिका शोभा जगताप मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या मानाच्या स्पर्धेमध्ये जय अंबे संघ आयोजित श्री अंबा माता चषक यामध्ये आगमन झाले. हार्दिक असं स्वागत. या क्रीडा स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये शिवसेना महिला उपविभाग संघटिका शोभा जगताप मॅडम यांचं या मुगबाट नगरीमध्ये जय अंबे संघाच्या वतीने आयोजित श्री अंबामाता चषकाच्या वतीने आपलं हार्दिक असं स्वागत असेल. वेगवान चेंडू जरूर होता. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना पाहिला मिळेल. पहिल्याच बॉलवर रन आलाय. 16 धावांची आवश्यकता होती. अजूनही 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. एक चौकार मॅचचं गणित बदलू शकतो, त्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल.
आणि तो प्रयत्न करण्यासाठी मागील 2-3 वर्षात अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने देखील आपल्या नावाची आणि सत्यविनायक कामोठे या संघाची दखल घ्यायला लावली, तोच फलंदाज. फटका चांगला, परंतु 1 रन मिळेल. निखिलच्या जोडीला आकाश. कोण जिंकणार ही मॅच? संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट जगताचं लक्ष आज मुगभाटवर आहे आणि जय अंबे संघाच्या माध्यमातून आयोजित श्री अंबामाता चषकावर आहे. सोन्याची चैन मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात कुणाला मिळणार? उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजाची टीव्ही कुणाला मिळणार? तर उंच उंच ट्रॉफी. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु त्यावर 1 रन घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. 13 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 9 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. भन्नाट वेगासाठी प्रसिद्ध असणारा रफ्तार का राजा वडाळ्याचा सागर निवाते आपण पाहतोय. याही गोलंदाजाने अगदी लहान वयातच अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्या वेगाच्या जोरावर सर्वांना प्रभावित केलं. नक्कीच याच मैदानामध्ये एक वेगळी ओळख त्याला मिळाली आणि आपल्या वेगाच्या जोरावर जर पाहिलं तर भल्या भल्यांना प्रभावित केलं आज या ठिकाणी. परंतु समोर निखिलसाठी देखील खूप काही आहे कमवण्यासारखं. जर का या ठिकाणी एखादा मोठा फटका खेळला, चौकार खेळला, तर मात्र त्याच्याही नावाचा डंका या ठिकाणी होईल. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. ओहो, यावेळेला वेगवान चेंडू, परंतु वेगवान फटका खेळला, त्यावर पुन्हा 1 धाव येते. एका धावेने धावफलक मात्र पुढे निघायला पाहायला मिळतोय आपल्याला. स्कोर जर पाहिला, अंतिम टप्पा सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. या अगोदर जर पाहिलं तर याच विभागातील चिंतामणी बाबाजी हा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय आणि चालू सामन्यातील विजेता. यावेळेला जर पाहिलं तर पंचांचा निर्णय येईल, दोन्ही संघांना बंधनकारक असेल. दोन्ही संघ पंचांच्या जवळ कुणी जायचं नाहीये. पंचांना निर्णय देऊ द्या, तुम्ही सर्वांनी पाठीमागे यायचंय. चला मॅच सुरू करायची पुन्हा एकदा. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 11 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत. अंतिम फेरीमध्ये जायचं आहे, त्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी. मुंबईतील एक मानाची स्पर्धा 18व्या वर्षामध्ये आपण पाहतोय. 51,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक. हो हो, मोक्याच्या क्षणी 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. वाईडही आला, पाठीमागे 1 धावही आली. समीकरण बदललं आणि बदललं. समीकरण बदलत असताना धावसंख्या पुढे जाते 18. 9 धावांची आवश्यकता आणि 7 चेंडू बाकी आहेत. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि तेच या ठिकाणी झालंय. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ती वेळ बदलली आहे. चला मॅच सुरू करायची आहे. प्रत्येक बॉल नंतर डिस्कस करायचं नाहीये. सात चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ओ, या बॉलला समोर पाठवलं आणि या बॉलवर मात्र 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 20 झाली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आहे. आम्ही जे अधिकृत आहे ते सांगतोय. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता.
शेवटच्या एका बॉलसाठी 4 रन खर्च केले, म्हणजे चौकार न मारता देखील 4 रन आले. सामना टाय झाला तर विकेट वर सामना घोषित केला जाईल. जॉर्ज संघाच्या विकेट गेलेल्या आहेत त्या 2 आणि इकडे जर पाहिलं तर विकेट गेलेली आहे 1. टॉस कोणी जिंकलाय? जॉर्जने जिंकलाय. म्हणजे ही विकेटही महत्वाची आहे आणि रनही महत्वाचे आहेत. शेवटचं षटक खूप महत्वाचं आहे. बघता बघता मॅच पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळते. कामोठे जिंकणार का? म्हणजे एका बाजूला कामोठे जे रायगड जिल्ह्यात येतं आणि दुसऱ्या बाजूला कल्याण जे ठाणे जिल्ह्यात येतं. या दोघांची मॅच सुरू आहे मुंबईमध्ये, गिरगाव मध्ये. एका बाजूला ठाणे, एका बाजूला रायगड. ठाणे रायगड गौरव ज्यावेळेला मॅच असते एक वेगळीच मजा असते ना. आज मात्र तशीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु मॅच आहे मुंबईमध्ये, गिरगाव मध्ये. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर स्वैर घोषित केला जातोय. वाईट बॉल. समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. राज तेजी आपल्या गोलंदाजीच्या तेजीवर मॅच जिंकून देईल का? समोर जर पाहिलं तर आकाश गुरव, ज्या आकाश गुरवने मागील 2 वर्षात अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्पर्धा जिंकायचा सपाटा लावलाय. हो हो, आणखीन एक वेगवान चेंडू, त्यालाही टॅप केलं आणि समीकरण जर पाहिलं तर जाऊन पोहोचतंय ते 4 चेंडू आणि 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जॉर्ज 11 कल्याण जिंकणार की सत्यविनायक कामोठे जिंकणार? गिरगावच्या मुगबाट मध्ये स्पर्धा आपण पाहतोय. वाह, पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तोच फटका. मागील फटक्याची झेरॉक्स कॉपी काढावी अशा पद्धतीचा फटका त्यांनी या ठिकाणी केलाय. मुंबईच्या गोवंडीचा फलंदाज आहे बॅटिंग साठी, नाव आहे आकाश गुराव. समीकरण बदलतंय. चार चेंडू 4 धावांची आवश्यकता. आकाश गुराव, एक बॉल जरी डॉट आला ना, मॅचचं गणित बदलेल आणि तो प्रयत्न गोलंदाजाला करावाच लागेल, कारण ही मानाची स्पर्धा 2 वर्षातून आज आली आहे. गिरगाव मधील ही मानाची स्पर्धा, उंच उंच ट्रॉफीची स्पर्धा, 51,000 रुपये पारितोषिकाची स्पर्धा, सोन्याची चैन, मॅन ऑफ द सिरीज असणारी स्पर्धा आणि जवळपास 1300 प्रेक्षक युट्यूबला ही मॅच पाहत आहेत. कारण सध्याच्या घडीला या 2 संघांचा मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटवर बोलबाला आहे. कल्याणचा जॉर्ज आणि कामोठ्याचा सत्यविनायक. कोण जिंकणार ही मॅच, त्यासाठी लढत आपण पाहतोय. प्रचंड संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. दांडी गोल, दांडी 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 गोल, विकेट. म्हणून म्हटलं क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. काही वेळापूर्वी आता 2 गोष्टी झाल्यात. एक तर विकेटही गेलीये, टॉस जिंकलाय जॉर्जने, म्हणजे आता वर्षी आपण पाहिलं तर एक त्यानंतरची दुसऱ्या क्रमांकाची लाईव्ह प्रेक्षकांची संख्या देखील सध्याच्या घडीला आहे आणि तो विक्रम मात्र श्री अंबा माता चषकाच्या नावावर लागतोय. एवढ्या मोठ्या संख्येने युट्यूबला लाईव्ह प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. समीकरण बदललंय आणि सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 4. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, अलर्ट राहावं लागतं, सातत्य ठेवावं लागतं. सुरुवात करून चालत नाही, शेवटही करावा लागतो फलंदाजीसाठी. यावेळेला चांगला बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. विजय, विजय, हा
समीकरण बदलत आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 धावांची आवश्यकता कंपल्सरी करायच्या आहेत. विजय आपल्या टीमला विजय मिळवून देईल का? एक क्षण महत्वाचा आहे. तब्बल 1500 प्रेक्षक युट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू. कल्याण जिंकणार की कामोठे जिंकणार? पुढे सरसावत फटका खेळला परंतु तो खेळाडूला चढला. आणि आता जर पाहिलं तर शेवटच्या एका बॉलवर 2 धावांची आवश्यकता. अंडरआर्म क्रिकेटचा थरार आपण गिरगाव मध्ये पाहत आहोत. श्री अंबा माता चषकाच्या माध्यमातून 18व पर्व फायनल कोण गाठणार? कल्याण गाठणार की कामोठे गाठणार? 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. एका बाजूला जर पाहिलं तर कल्याण संघ म्हणत असेल एक चांगला चेंडू येऊ देत, दुसऱ्या बाजूला कामोठे म्हणत असेल एक 2 धावांचा फटका तरी येऊ देत, नाहीतर एक एक्स्ट्रा तरी येऊ देत. तर पाहूया शेवटच्या क्षणी काय होत आहे. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. संघर्ष पराकोटीला जाऊन पोहोचलाय. निखिलने जर का मोठा फटका खेळला तर हिरो नक्कीच होईल. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. आणि पहिली सेमीफायनल देखील अशीच रंगली होती. क्रिकेट तुम्ही किती छोट्या जागेत खेळा त्याचा आनंद मोठाच मिळणार आणि तो आनंद आज आपण गिरगाव मध्ये घेतोय. शेवटचा बॉल बाकी आहे परंतु प्रेक्षकांना विनंती असेल दोन्ही टीमला पाठिंबा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात देऊयात. फायनल मध्ये कोणती टीम जाणार त्याचं उत्तर अजूनही बाकी आहे. अपेक्षांचं ओझं निखिलवर आहे, अपेक्षांचं ओझं राज तेजीवर आहे, अपेक्षांचं ओझं फिल्डरवर आहे. 1600 प्रेक्षक युट्यूबला आनंद घेतात त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. परंतु घेऊन जातोय तुम्हाला पुन्हा एकदा ज्या क्रिकेटला मुंबईकरांनी डोक्यावर घेतलं, ज्या क्रिकेटने मुंबईकरांना कित्येक रात्री जागवल्या, त्या क्रिकेटचं नाव म्हणजे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. आज आपण गिरगाव मध्ये अंबामाता चषकाच्या माध्यमातून 18व पर्व त्याचा आनंद या ठिकाणी घेतोय आणि प्रेक्षकांना देखील क्रिकेटचा जबरदस्त व्यावसायिक क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल कुणाच्या नावे होणार? कल्याणच्या की कामोठ्याच्या? जॉर्जच्या की सत्यविनायकच्या? राज तेजीच्या की निखिल पाटीलच्या? बॅट्समनच्या की बॉलरच्या? कामोठे जिंकणार की कल्याण जिंकणार? गिरगाव मधील मॅच. यावेळेला फटका खेळला जातोय. अडवण्याचा प्रयत्न, एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नात खेळाडू धावबाद होत आहेत. काय संघर्ष पाहायला मिळाला. जॉर्ज कल्याण अंतिम फेरीमध्ये थोडीशी चुकी. मॅच नाईक साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या श्री अंबा माता चषकाच्या वतीने दिलीप नाईक साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत. 10 मिनिटात